गाईस, स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही सकाळी सकाळी चाललो आहे गुलाब आणायला, गुलाबासारख्या व्यक्तीला देण्यासाठी. तिला पण द्यायचं आहे. अजून दुसरं पण एक कारण आहे त्यासाठी आणायला चाललो आहे. तर त्याच्या आधी पहिले सकाळी सकाळी चहा पिणार आहे आम्ही आणि मग जाणार आहे आम्ही रोज मार्केटला. हॅपी रोज डे मिलजान. चलो. डायरेक्टच ठेवणार होते तो पिशवी. ते जाऊ दे. बाप, गुलाबाचे काटे टोचले मला. मॅडम गुलाबाचे काटे काहीच आहे बघा. आता हे घेतलंय कोणासाठी? माझ्या गुलाबाच्या फुलासाठी. हां, हॅपी रोज डे मेरी जान. खूप काटे टोचले मला गुलाबाच्या फुलाचे. ओके ओके, करू. ये देखो. हाँ, नहीं तो बोलेंगे दो. हाँ, अलग अलग है. तर हे माझ्यासाठी. थँक्यू, एक नंबर. थँक्यू सो मच फॉर दिस रोज. जाऊ दे, आता शब्दच नाही बोलायला. चला, आपले दोन्ही कामं डन झालेले. मोस्ट वेलकम. आपलं थँक्यू नसतं. चला. रोज देताना झालंय. आता आपले दोन्ही पण काम झालेत. गुलाब घेऊन पण झालाय आणि गुलाब दुसऱ्या कामासाठी घेतलाय. ते काम ब्लॉग पोस्ट झालं, तुम्हाला समजेलच. पण ते काय एकासाठी घेतलं हे बघण्यासाठी चॅनलला कंटिन्यू राहा. चलायचं आता. चलो. तर आपण आलो रोज मार्केटहून. आता आपल्याला जायचं आहे दुसरे फुलं आणण्यासाठी. तिथं रोज मार्केट होती तर फक्त गुलाब भेटतात. तर मग गुलाब वगैरे घेऊन आलो. आता दुसरीकडे जायचं आहे आपल्याला. तर आता पहिले माझी बेस्ट फ्रेंड होती, आता मम्मीसोबत चालले. तिला थोडं काम आलं तर ती गेली. तर आता मम्मीसोबत जाऊ आणि तेवढं करून येऊ काम. तर बघू, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नेमकं हे तयारी कशासाठी चालू आहे बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. तर चला, पहिले आपण आपलं काम करून घेऊ. ऑलरेडी खूप उशीर झालं आहे. भेटतं की नाही काय माहिती. तर चला. स्कॅम असा झाला आहे. आम्ही आलो होतो इथं झेंडूचे फुलं घेण्यासाठी. झेंडूचे फुलं उशीर झाल्यामुळं ते संपले आणि आता आम्हाला ना इलाजाने दुसरे फुलं घेऊन जावं लागले. त्या फुलाचं नाव कॉमेडी थोडं बिजली आहे. ते फुलं घेतले. आता उद्या सकाळी लवकर यावं लागणार त्यासाठी. बघू आता सकाळी भेटतं की नाही, किंवा मग आज दुपारी थोडं चेक करू कुठे कुठे एरियात भेटत असतील. कारण की आपल्याला फुलं मोजके 1-2 किलो नाही, खूप जास्त लागतात आणि ते इथे अवेलेबल नाही आहे सध्या. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले सगळे ते व्हाईट कलरचे फुलं आहेत. तर मग काही नाही म्हणून ते तरी घेऊन चाललो आहे. पण आता उद्या सकाळी लवकर येऊन झेंडूचे फुलं घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. तर बघू उद्या भेटतं की नाही भेटत. थोडा मम्मीचा मूड थोडी चिडली ती, कारण की उशीर झाला यायला. इथं सकाळी लवकर यायचं, थोडा उशीर झाला त्याच्यामुळे ते संपले. आता बघू.
डे ऑफ सेकंड. आपण कालच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपण उद्या सकाळी जाऊन बघू आहे का मार्केटला. तर आता आलो आपण फुलांच्या मार्केटमध्ये. बघू आज भेटतं का नाही फुलं. आज सकाळी खूप लवकर आलो आहे. आज मला वाटतं नाही म्हणजे 6:45 वाजले. 7 वाजता आलो आहे. बघू भेटतात का फुलं. नाही तर आपल्याला परत नाईलाजाने वाईटच फुलं द्यावं लागतील ते. सो चलो बघू आपण भेटता का. सेम सिच्युएशन झाली आज पण. झेंडूच नाही यार मार्केटला. आणि इथं आहेत टोटल 20 किलो झेंडूचे फुलं. पण आता यांनीच काम चालू आहे. चलो तर आपण आता हे बघा ही गोणी घेतलेली आहे. काल एक नेलेली आहे याचे. हे बघा 10 किलो दिसलं आहे. आणि काल पण 10ची नेली. म्हणजे असं टोटल आता हेच 20 किलोचे आपल्याला झाले. तर गाईज सेकंड रोजचं काम आपल्याला कशासाठी होतं हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. आणि जे आपण झेंडूच्या फुलांची मी तुम्हाला बोलत होते की आपल्याला त्याची गरज आहे. तर ते कशासाठी लागत होतं आता हे तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल की आपल्याला कशासाठी गुलाबाची फुलं आणि कशासाठी आपल्याला झेंडूची फुलं लागत होते. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्याला साईबाबांच्या पालखीसाठी गुलाबाची फुलं आणि झेंडूची फुलं लागत होते. तर आता आपण पालखीची तयारी करतो आहे. फुलं अशा प्रकारे आपण टाकलेले. गुलाबाच्या फुलांचं काम आपल्याला असं डिझाईन करण्यासाठी लागतं. आणि ही सुंदर अशी डिझाईन माझ्या खास मैत्रिणींनी केलेली आहे. तेवढीच तिच्याकडून सुद्धा बाबांची सेवा घडली. हॅलो गाईज, आता तुम्हाला व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही साई पालखीचा. त्याचं कारण असं होतं, काल रोज डेला माझ्या गुलाबाच्या फुलाला रोज द्यायचं होतं एक. आणि दुसरं बाबांची पालखी येणार होती. तर पालखीसाठी फुलं लागणार होते, त्याची तयारी करायची होती. म्हणून ते आपण फुलं बघत होतो. पण आपलं त्याचं झेंडूचे फुलं आपल्याला नाही भेटले. आपल्याला त्या फुलांनी काम चालावं लागलं. पण खूप भारी झालं. त्या फुलांनी पण पूर्ण झालं काम. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाबांची पालखींचं डेकोरेशन कसं केलं आणि ते फुलाचं डेकोरेशन मी केलं बरं का. आपण काय नुसतं पाकळ्या टाकायलाच होतो, आपल्याला सुधारतच नाही. आणि याची ओळख करून देते. सगळ्यांनी मिळून केलंय. मी एकटीनेच नाही केलंय, सगळ्यांनी मिळून केलंय. आपण काय असं नुसतं मेहनत लागत असते. हॅपी होली आपली काही नाहीये. आपण डायरेक्ट हॅपी होली आणि इकडं ना असं
सिस्टमॅटिक एकदम असं ग्राउंड फ्लॉवर्स ते आपण नाही करू शकत. आणि याची ओळख करून देते. याला ओळखलं का? नाही नसेल ओळखलं, कारण की हा पहिल्यांदाच व्लॉग मध्ये आलाय. हा हिचा मुलगा आहे, टिल्ल्या संग्राम. गोड आहे खूप. ट्रिपून आला तो पण आलता सकाळी हेल्प करायला आमची. हेल्प केली हा. अरे हा ते पण राहिलं. सकाळी खूप लवकर येऊन हेल्प पण केली ती माझी. केली आहे इतकी पण नाही केली आहे, कंपनी इतकी सेवा साईबाबा. सेवा. म्हणजे पालखीचं स्वागत कसं झालं वगैरे आणि त्याच्यासोबत तुमचं पण दर्शन झालं तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझ्या फ्रेंडचं पण यूट्यूब चॅनल आहे. तिचं चॅनलचं नाव काय आहे? सुनीता शिकरे. माहिती मला, मग तिला विचारायचं होतं. सुनीता शिकरे काहीतरी वाईब विथ काहीतरी टाकलेलं होतं त्याच्यात वेगळं दुसरं अजून, म्हणून थोडं कन्फ्युजन आहे. तिच्या पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ती पण व्हिडिओ करते तर तुम्ही तिच्या पण चॅनलला. आणि खूप जणांच्या कमेंट पण होत्या मला की तुमच्या पण बेस्ट फ्रेंड सोबत एक लंबा ब्लॉग करा म्हणून. ओके सो मग झाला त्याच्यामध्ये. तर आता किती वाजले? तर चला आपण ब्लॉग इथेच एंड करूया. आता वाजले 11:15. ओके करूया ब्लॉग इथे एंड. चलो चलो बाय बाय.